सांगलीतल्या मिरजेमध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली आहे। माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्याने त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय। पोलिसांपुढे हीच हाणामारी झाल्याचं समजतंय। माजी नगरसेवक आरिफ चौधरीही ह्या हाणामारीत जखमी झालेत आणि एकूणच आपण याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून। रवींद्र, सांगलीमधल्या मिरजमध्ये 2 गटांमध्ये मारामारी झाली आहे, हाणामारी झाली आहे, नेमकं काय कारण आहे आणि काय सध्याची स्थिती आहे? मिरजेतील माळ भागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। पूर्व विमानाश्रयातून आणि वर्चस्व वादातून ही हाणामारी झालेली आहे। या मारामारीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक इब्राहिम चौधरी हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांचे पुत्र आरिफ चौधरी हे सुद्धा गंभीरपणे जखमी आहेत। त्या दोघांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र या परिसरामध्ये 2 गटांमध्ये तुंबळ अशी हाणामारी झाल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झालेला आहे आणि रात्रभर या ठिकाणी मोठा असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। दोन्ही गटातून या अगोदर सुद्धा वादाचे आणि मारामारीचे प्रकार घडले होते आणि यातूनच पूर्व विमानाश्रयातून या 2 गट आमने सामने आले आणि त्यांच्यामध्ये जोरदार अशी हाणामारी झाली आणि यामध्ये 2 माजी नगरसेवक चौधरी पिता पुत्र हे गंभीर जखमी झालेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।